स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये. आता इडली आणि डोसा बनवताना प्रत्येक वेळेला डाळ किंवा तांदूळ वाटायची गरज नाही, कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इडली आणि डोशाचं प्रीमिक्स कसं बनवायचं. हे प्रीमिक्स तुम्ही अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि या प्रीमिक्सचा वापर करून तुम्ही इडली, डोसा किंवा उत्तप्पा अगदी सहज बनवू शकता. याचे डोसेसुद्धा खूप छान होतात आणि इडल्यासुद्धा अगदी मऊ लुसलुशीत अशा होतात. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं आपण प्रीमिक्ससाठी लागणाऱ्या साहित्याचं प्रमाण बघूया. इथे मी 3 कप जाड तांदूळ घेतलेले आहेत. तर तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता. फक्त इंद्रायणी किंवा आंबेमोहर वगैरे हे तांदूळ वापरायचे नाहीत. बाकी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. आता इथे मी 1 कप उडीद डाळ घेतलेली आहे आणि 1 कप पोहे, त्याचबरोबर 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. तर तांदूळ मी धुवून त्यानंतर वाळवून घेतलेले आहेत आणि आता डाळ मी ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे, किंवा तुम्ही डाळ आणि तांदूळ एकत्र करून धुवून नंतर वाळवून घेऊ शकता. तर आता ही डाळ मी ओल्या कपड्यावरती पुसून घेतले आणि हे तांदूळ आणि डाळ हे सगळं आपल्याला भाजायचं आहे, पण कलर अजिबात चेंज होऊ द्यायचं नाही. तर अगदी मंद गॅसवरती हे तांदूळसुद्धा भाजून घ्यायचे आणि डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे, कारण आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे यामध्ये थोडा ओलावा असेल तर तो निघून जावा, यासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर आता ही डाळसुद्धा भाजून झालेली आहे आणि आता यामध्येच आपण पोहे आणि मेथी दाणे हे सुद्धा घालून आपण भाजून घेणार आहोत. अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं. आता हे भाजून घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता हे डाळ आणि पोहे हे सुद्धा झालेले आहेत भाजून आणि आता हे पूर्ण थंड झालेलं आहे. तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अगदी बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता, अगदी बारीक, जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं. आता मी हे डाळ आणि पोहे हे सुद्धा वाटून घेते. आता तुम्ही यापेक्षा जर का जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकता, पण गिरणीमधून दळून आणताना अगदी बारीक दळायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं. तर आता हे झालेलं आहे आणि आता आपलं हे प्रीमिक्स रेडी झालेलं आहे. हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता, किंवा जास्त दिवस स्टोअर करायचं असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. तर आता आपण इडलीसाठी बॅटर बनवून घेऊया. तर मी ते 2 कप जे आपण प्रीमिक्स बनवले त्यामधलं 2 कप प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि ज्या पिठामध्ये गुठळ्या आहेत त्या मोडत जायचं आणि आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, हे तयार झालेलं आहे. आता यावरती झाकण देऊन साधारण 10 ते 12 तास आपल्याला हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर जवळपास 12 तासानंतर बघू शकता बॅटर अगदी छान फुललेलं आहे आणि सुरुवातीला या बॅटरचा वापर करून मी तुम्हाला डोसा बनवून दाखवते. तर गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे आणि गॅस मंद ठेवायचा. मंद गॅसवरती 1 ते 2 पळी बॅटर घ्यायचं आणि असं हे पसरवत जायचं. बॅटर पसरवून झालं की मग गॅस थोडा वाढवायचा आणि बाजूनी तेल किंवा तूप सोडायचं आणि छान शेकवून घ्यायचा हा डोसा. अगदी परफेक्ट हा डोसा आपला तयार झालेला आहे. तसंच या बॅटरचे तुम्ही उत्तप्पे सुद्धा बनवू शकता, ते सुद्धा खूप छान होतात. तर आता आपला हा एक डोसा तयार झालेला आहे आणि बघू शकता अगदी क्रिस्पी असा हा डोसा तयार झालेला आहे. हे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकता, खूप छान लागतात. आता आपण इडलीसुद्धा बनवून बघूया. तर इडली पात्रामध्ये पाणी ठेवून मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर प्लेटला सुद्धा ऑइल लावून घेतलं आहे आणि आता आपण हे बॅटर यामध्ये ओतून घेऊया. आणि साधारण 15 मिनिटासाठी हे वाफवून घेऊया. तर वाफवून झालेले आहेत आणि इडल्या मी थोडंसं थंड करून घेतल्या प्लेट आणि त्यानंतर काढायला घेतल्या. तर बघू शकता अगदी व्यवस्थित आणि छान फुललेल्या आहेत इडल्या आणि अगदी मऊसूत अशा ह्या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा
प्रीमिक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप वेळ वाचतो आपला. दुसरं म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.